नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे फणसांच्या बियांपासून रेसिपी. ह्याला अठळ्यासुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात याला हे सुद्धा कळवा. ह्याची रेसिपी चिकन मटनसुद्धा फेल होईल इतकी भन्नाट रेसिपी होते मैत्रिणींनो. अगदी तोंडाला चव देणारी आणि ह्या बियांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम असल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा ह्या बिया खूप उपयोगी असतात. आता ह्याला आपण बिया म्हटलं का साल असते वरती, त्याची साल काढून घ्यायची आहे. आता साल पटकन निघत नाही, त्यामुळे थोडं लोखंडाच्या पॅनमध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे. वरच्यावरच भाजायची आहे साल, जास्त करपवायची नाही, कारण आपल्याला आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत, फक्त बिया शिजवायच्या नाही. आता थोडंसं परतून घ्यायचे आहे साल, म्हणजे भाजली जाते. हे पहा, साल भाजल्यानंतर आपल्या त्यातल्या बिया पटकन काढून होतात, चिटकून राहत नाही त्याला. आणि असंच साल काढायला गेलो का त्या बियाला चिटकून राहते साल मैत्रिणींनो. तुमच्याकडे ह्या बियांना काय म्हणतात? फणसाच्या गरातल्या आतल्या बिया असतात, ह्याला आठळ्यासुद्धा म्हणतात आमच्या इकडे. आता थंड थोडं करून घेतल्यानंतर वरवंट्याने किंवा कशानेही थोडंसं आपल्याला टेचून घ्यायचं आहे आणि वरची साल सहज निघली जाते मैत्रिणींनो. आता बिया फुटल्या तरी चालतील, कारण आपल्याला बिया थोड्या टेचूनच घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला कापायला लागत नाही. हे पहा, बियांची साल अशी काढून घ्यायची आहे आपण आणि नंतर पुढची प्रोसेस करायची आहे. प्रोसेस म्हटलं तर अगदी सोपी आहे, पण खायला तेवढी छान लागणारी रेसिपी आहे. आता अशी सगळी साल काढून घेते. हे पहा, झालेली आपली साल काढून, आणि बियासुद्धा पहा किती सुंदर दिसत आहेत. आपल्याला कुकर घ्यायची आहे आणि त्यामध्ये ह्या बिया घालून घ्यायच्या आहेत. एक मोठा बटाटा मी कापून ठेवला होता साल काढून पाण्यामध्ये, म्हणजे काळा पडत नाही, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. आता बटाटा घातल्यानंतर अजून एक पदार्थ त्यामध्ये घालायचा आहे. तो काय आहे तुम्हाला सांगते. आता शेंगदाणे घेतलेले आहे. हे पहा, थोडेसे मुठभरच आहे, ते सुद्धा घालून घ्यायचे आहे. आणि 1 ग्लासभर पाणी ओतून त्यामध्ये मीठ आणि हळद घालायची आहे आणि एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, कारण ह्याला शिजायला वेळ लागत नाही मैत्रिणींनो. पण आपल्याला 10 मिनिटाच्या आत रेसिपी बनवायची आहे. कधी तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर नक्कीच आवडेल आणि तुम्ही बिया फेकून देणार नाही. काही जणांना माहितीसुद्धा नाही ह्या बियांचा उपयोग कसा करायचा. फक्त भाजून खातात किंवा उकडून खातात. पण ह्याप्रमाणे तुम्ही जर करून बघितली रेसिपी तर नक्कीच आवडेल. आता एक शिट्टी काढून घ्यायची आहे. कढई ठेवलेली आहे तापायला. कढई तापले नंतर आपल्याला त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. फोडणी करायला घालायचं आहे जिरी, मोहरी. हे पहा, तेलसुद्धा आता गरम झालेलं आहे. कढई जाड असल्यामुळे पटकन तेल तापत नाही मैत्रिणींनो. जिरी मोहरी घातलेली आहे आणि
हे आहे तेजपत्ता, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि 2 कांदे कापून ठेवले होते, ते सुद्धा फोडणीला घालून घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर थोडा मऊसर होतो कांदा आपला. कांदा मऊसर झाल्यानंतर बाकीचे पदार्थ घालायचे आहेत आपल्याला. त्याआधी हे पहा, लाल झालेला आहे, कलरही बदललेला आहे. आता आपण टॅमॅटो घालून घेऊ. एक मोठा टॅमॅटो होता, तोही कापून घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, खरंच ही रेसिपी तुम्ही जर केली तर नेहमीच बनवून खाल, इतकी भन्नाट रेसिपी होते. थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपला कांदा टॅमॅटो शिजला जातो आणि त्याला तेलही सुटलं जातं. आता ह्या स्टेजला आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि थोडासा घरगुती मसाला घाला मैत्रिणींनो. आपण जो नेहमी बनवून ठेवतो वर्षभर तो. मसाले तुमच्या अंदाजाने घाला, तुम्हाला किती तिखट हवं असते त्याप्रमाणे. आता टॅमॅटो आणि कांद्यामध्ये मसाले घोळवल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, ते सुद्धा आपल्या अंदाजाने, म्हणजे आपलं तिखट आपल्याला माहिती असतं कसं असतं ते. आता झालेलं आहे मसाले घोळून कांदा आणि टमॅटोमध्ये. ह्यामध्ये मी घालणार आहे वाटण. वाटण म्हणजे कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून वाटण केलं होतं आणि कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे मैत्रिणींनो वाटण करण्यासाठी. हेच चमच्याभर, मोठा चमच्याभर म्हणजे आपण पळीभर असतं तेवढं घालून घ्यायचं आहे वाटण. छान वाटण मसाल्यामध्ये घोळल्यानंतर पहा, झाकण ठेवून तेल सुटलेलं आहे आणि थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे वरून. तो सुद्धा परतल्यानंतर आपण एक शिट्टी काढून घेतलेली फणसाचे बिया किंवा आठळ्या, शेंगदाणे आणि बटाटा, ते शिजलेलंच आहे छान असं, पण आपल्या मसाल्यामध्ये त्याला छान उकळी करून घ्यायची आहे मैत्रिणींनो, म्हणजे त्याचा रसकस आपल्या मसाल्यामध्ये उतरला जातो. आणि ही भाजी आहे, हे पहा छान उकळी आलेली आहे आणि जास्त पाणी घालायचं नाही मैत्रिणींनो. आपण जे शिजायला घातलं होतं 1 ग्लासभर पाणी, त्यापेक्षा वरून थोडंसं पाणी घालायचं असलं तर घालू शकता. पण ही भाजी अगदी पातळ चांगली वाटत नाही, थोडी लपथपित चांगली लागते. वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सर्व करायची आहे. पहा, मस्त डोळ्यात भरणारी अशी आपली फणसाच्या बियांची भाजी झालेली आहे. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, ज्वारीच्या, बाजरीच्या, चपातीबरोबर किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी तेवढीच अप्रतिम लागते. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला नक्कीच कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.